नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दानेकर सर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि मार्कशीटवर तुमच्या काही जणांच्या मार्कशीटवर एटीकेटी आलेला आहे, काही जणांच्या मार्कशीटवर एफटी आलेला आहे, काही जणांच्या मार्कशीटवर फेल आलेला आहे। असे बरेच प्रश्न तुमचे आहेत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मार्कशीटवर काय आलेलं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। MSBT समर 2025 रिझल्ट डिक्लेअर्ड। तर या ठिकाणी तुमचा जो MSBT आहे, पॉलिटेक्निक आहे, डिप्लोमा आहे, त्याचा समर 2025 चा रिझल्ट लागलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही जणांच्या मार्कशीट वरती फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आलेला आहे। म्हणजे काय, तर तुम्हाला 75% पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निकला असलेल्या आणि चांगले मार्क घेऊन पास झालेल्या किंवा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननी पास झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या YouTube चॅनलवरनं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे एक बॅक राहिलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 2 सब्जेक्ट बॅक राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा खचून न जाता अजून पुन्हा चांगल्या तयारीनं तुम्ही पेपर देऊ शकता। हे काय आपलं 10वी नाही किंवा 11वी 12वी नाही, म्हणजे वर्षानंतरच आपल्याला पेपर द्यायला संधी मिळते। तर इथं प्रत्येक सेमिस्टरमध्ये वर्षामधनं तुम्हाला 2 वेळेस पेपर असतात, म्हणजे तुम्हाला 2 वेळेस संधी मिळते। तर ज्या विद्यार्थ्यांचे बॅक आहेत, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला नाही, ज्या ज्या तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या रिपीट करू नका आणि चांगल्या तयारीने चांगला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्हाला तुमचे सब्जेक्ट क्लिअर निघून जातील। तर हे झालं फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन। आणि काही जणांच्या मार्कशीटवर फक्त फर्स्ट क्लास आलेला असेल आणि काही जणांच्या मार्कशीटवर सेकंड क्लास आलेला असेल। आता नेक्स्ट आहे @. यालाच आपण कोंडू सुद्धा म्हणतो, म्हणजे ग्रेस मार्क। जर तुमचे सर्व पेपर निघाले असतील, सर्व पेपर तुमचे क्लिअर असतील, तर MSBT तुम्हाला 10 मार्क ग्रेस मार्क देते। ठीक आहे, म्हणजे तुमचे सगळे सब्जेक्ट क्लिअर आहेत आणि एका सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 100 पैकी 30च मार्क पडलेले आहेत, तर तुम्हाला MSBT 10 मार्क ग्रेस देते। त्याला म्हणतो आपण कोंडू किंवा ग्रेस मार्क। आणि जर समजा तुमचे सर्व सब्जेक्ट्स क्लिअर आहेत आणि एका पेपरमध्ये तुम्हाला 3 मार्क कमी आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 7 मार्क कमी आहेत, तर हे दोन्ही मिळून 10 मार्क होतात। तर हे ग्रेस मार्क 2 पेपरला सुद्धा मिळू शकतात। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे मिळालेले असतील, ज्यांना मिळालेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। नेक्स्ट फेल। आता ज्या विद्यार्थ्यांचे त्या पर्टिक्युलर सेमिस्टरला 2 सब्जेक्ट पेक्षा जास्त बॅक असतील, तर त्यांच्या मार्कशीटवर फेल आलेला असेल, म्हणजे तुमचे 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट बॅक आहेत म्हणून तुमच्या मार्कशीटवर फेल आलेला आहे। त्यानंतर एटीकेटी। ज्या विद्यार्थ्यांचा 1 सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट बॅक राहिलेले आहेत, तर त्यांच्या मार्कशीटवर आलं असेल एटीकेटी। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे एटीकेटीचं फुल फॉर्म माहित नाही। तर एटीकेटी म्हणजे काय, अलाउड टू कीप टर्म, म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी ऍडमिशन घेण्यासाठी परमिशन आहे, तुम्हाला पुढच्या वर्षी ऍडमिशन घेता येते किंवा तुम्हाला पुढच्या सेमिस्टरमध्ये जाता येते, हा त्याचा अर्थ आहे। त्यानंतर एफटी। काही जणांच्या मार्कशीटवर एफटी आलेला आहे। मला खूप सारे मेसेज आले होते, युट्यूबला सुद्धा कमेंट आले होते, सर माझ्या मार्कशीटवर एफटी आले, तर याचा मिनिंग काय। तर त्याच्यामुळे मी एक व्हिडिओज घेतलेला आहे, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील। एफटी म्हणजे फेल्ड इन थेरी। तर थेरीमध्ये तो विद्यार्थी फेल आहे म्हणून त्याच्या मार्कशीटवर एफटी आलेला आहे। त्यानंतर LSP म्हणजे काय, लोअर सेमिस्टर पेंडिंग। काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर LSP आलेला असेल, तर त्याचा अर्थ काय होतो, ह्या LSPचा फुल फॉर्म काय होतो, लोअर सेमिस्टर पेंडिंग। म्हणजे तुमचं अगोदरचे जे सेमिस्टर आहे, आता तुम्ही समजा 3rd सेमिस्टरला आहात, तर तुमचं 2nd सेमिस्टर किंवा 1st सेमिस्टरचे विषय पेंडिंग आहेत असा त्याचा अर्थ होतो। किंवा तुम्ही 5व्या सेमिस्टरला आहात, तर तुमचे 4थ्या सेमिस्टरचे किंवा 3ऱ्या सेमिस्टरचे सब्जेक्ट हे बॅकलॉग आहेत, म्हणून हे असं तुमच्या मार्कशीटवर आलेलं असेल। त्यानंतर ह्या ठिकाणी PLY जर आलेलं असेल, तर ह्या ठिकाणी हे PLY
PLY असं जर असेल तर पेंडिंग लोअर इयर, म्हणजे तुम्ही समजा थर्ड इयरला आहात तर तुमचं सेकंड इयर पेंडिंग, सेकंड इयरचे सब्जेक्ट खूप सारे बॅकलॉग असतील तर ह्या ठिकाणी तुमच्या मार्कशीटवर PLY आला असेल, पेंडिंग लोअर इयर. ठीक आहे, तर हे PLY चं फुल फॉर्म आहे आणि मिनिंग आहे. त्यानंतर काही जणांच्या मार्कशीटवर WFLS आलं असेल तर ह्या WFLS चं मीनिंग काय आहे? विथ हेल्ड ऑन अकाउंट ऑफ लोअर सेमिस्टर पेंडिंग, म्हणजे तुमचं अगोदरचं सेमिस्टर पेंडिंग आहे किंवा समजा किंवा तुमचं काही इंटरनल सब्जेक्टचं तुम्ही काही सबमिशन केलं नसेल किंवा प्रॅक्टिकल तुमचं काही बॅकलॉग असेल तर असे जर रिझन्स असतील तर मार्कशीटवर हे WFLS येऊ शकते. त्यानंतर WFLS विथ हेल्ड ऑन अकाउंट ऑफ लोअर इयर पेंडिंग, म्हणजे तुमचं अगोदरचं जे वर्ष आहे, आता तुम्ही सेकंड इयरला आहात समजा तर फर्स्ट इयरला तुमचं पेंडिंग आहेत, काही इंटरनल एक्झाम पेंडिंग असतील किंवा प्रॅक्टिकलला तुम्ही गेलं नसेल काही कारणास्तव तर त्याच्यामुळं असं मार्कशीटवर ती येऊ शकते. आणि लास्ट, काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर कॉन्टॅक्ट टू प्रिन्सिपल फॉर फर्दर डिटेल ऑफ युअर रिझल्ट असं जर आलं असेल तर ह्या विद्यार्थ्यांसोबत कॉपी केस म्हणा, असे कॉपी केस वगैरे एक्झाम मध्ये झालेली असेल त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर असं आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, असं जर मार्कशीटवर दिसत असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे स्टुडंट सेक्शन आहे, विद्यार्थी विभाग, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जे काही तुमच्या मार्कशीटचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. आणि कॉपी केस जर झालेली असेल तर मिनिमम तुम्हाला 1 वर्ष त्या ठिकाणी तुमचा वाया जाईल. आणि ज्या सेमिस्टरला कॉपी केस झालेली असेल तर ते त्या सेमिस्टरचे पूर्ण प्रॅक्टिकल सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला पुन्हा द्यावं लागतं, पुन्हा त्याची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. तर अशा पद्धतीनं हे तुमच्या मार्कशीट वरती जे जे आलेलं आहे त्याच्या रिलेटेड आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मार्कशीटवर काय आलेलं आहे ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे कोणते काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.